रहस्यमयी शेकोटी. कडाक्याच्या थंडीमध्ये रस्त्या शेजारी पेटलेल्या शेकोटीजवळ बसायला कोणाला आवडणार नाही. पण हीच शेकोटी जर रहस्यमयी असेल तर? अरुणच्या जवळच्या नातेवाईकाकडे गावी लग्न होतं. खूप प्रयत्नाने त्याला फक्त 3 दिवसांची सुट्टी मिळाली होती. सकाळचा प्रवास नको म्हणून त्याने रात्रीच्या एसटी बसचं रिझर्वेशन केलं होतं. त्याची बस स्वारगेट स्थानकात तयारच होती. आता थंडीचा कडाका चांगलाच जाणवत होता. त्यानं आपलं जर्किन घातलं आणि खिडकीची काच लावून घेतली. बस मार्गस्थ झाली. बरंच अंतर गेल्यावर गाडी एका सामान्य हॉटेलपाशी जेवणासाठी थांबली. येथे गाडी अर्धा तास थांबणार होती. थंडीमुळे अरुणलाही आता चांगलीच भूक लागली होती. गर्दी होण्याच्या आत त्यानं खाऊन घेतलं आणि घड्याळात पाहिलं. अजून बस सुटायला बराच वेळ होता. हे ठिकाण घाट माथ्यावर होतं. त्यामुळे तिथं थंडी चांगलीच जाणवत होती आणि दाट धुकं होतं. सहज म्हणून तो फेऱ्या मारू लागला. हॉटेलच्या थोडं पुढेच त्याला एक शेकोटी पेटत असलेली दिसली. थोडी ऊब घ्यावी म्हणून तो सहजच तेथे जाऊन उभा राहिला. शेकोटीपाशी एक म्हातारा शेकोटीच्याच उजेडात पेपर वाचत बसलेला होता. समोरच्या रस्त्यावरून वाहने वेगाने जा ये करत होती. अरुणचा स्वभाव तसा बोलका. त्यानं त्या म्हाताऱ्याशी सहज म्हणून गप्पा मारायला सुरुवात केली. काय भाऊ, आज लय थंडी पडली आहे ना? त्या म्हाताऱ्यानं सुरुवातीला काहीच प्रतिसाद दिला नाही. अरुण पुन्हा काहीतरी बोलणार तोच त्यानं त्याच्याकडे टक लावून बघायला सुरुवात केली. अरुणला सुरुवातीला थोडं विचित्र वाटलं आणि अचानक अरुण त्याच्याकडे एकदम खेळल्यासारखा पाहू लागला. शेकोटीच्या उजेडात तो म्हातारा शांतपणे ते वर्तमानपत्र वाचत बसला होता. अरुण अजूनही त्याच्याकडेच पाहत होता. अचानक त्या म्हाताऱ्याने आपली नजर अरुणकडे पाहत म्हटलं, आजचा पेपर वाचला का? अहो, या रस्त्यावर एकाला गाडीनं उडवलं म्हणे. घ्या, वाचा. असं म्हणून त्या म्हाताऱ्यानं तो पेपर अरुणकडे दिला. अरुण ती बातमी वाचू लागला. सातारा येथील कडाक्याच्या थंडीत घाटमाथ्यावर रस्त्याच्या शेजारी एक शेकोटी पाशी बसलेल्या एका वृद्धाला मद्यधुंद चालकानं उडवलं. त्यात त्याचा करुण मृत्यू झाला. ही बातमी वाचून अरुण सुन्न झाला. फारच वाईट झालं की. घरी कोण कोण होतं त्यांच्या? अहो, फार गरीब कुटुंब होतं त्यांचं. याच हॉटेलच्या शेजारी येथेच तो चहाचा स्टॉल लावायचा. रात्रभर सुरू असायचा तो. त्याच्या चहाला चांगली चव होती म्हणून येथे थांबणारे हमखास हा चहा घ्यायचेच. अशा थंडीत तर या चहाला खूपच डिमांड होती. तो म्हातारा सांगू लागला. अशीच एकदा कडाक्याची थंडी पडली होती. घाटात खूप धुकं होतं. त्यानं बरीच वाट पाहिली पण आज एकही गाडी थांबायला तयार नव्हती. त्याचा धंदाही आज काही झाला नव्हता म्हणून त्याने आणखी थोड्या वेळ वाट पाहायचं ठरवलं. आपल्या जवळची लाकडं पेटवून त्याची शेकोटी केली आणि तो तेथं आपलं अंग शेकू लागला. थंडीमुळे त्याला थोडी डुलकी लागली आणि अचानक, पुढचं मला काहीच आठवत नाही. अरुण आश्चर्यानं त्याला म्हणाला, काय म्हणालात तुम्ही? पुढचं तुम्हाला काहीच आठवत नाही म्हणजे? जे तुम्ही ऐकलं तेच. अरुण आता चांगलाच चक्रावला होता. तो शेकोटीवाला म्हातारा म्हणाला, या घटनेला खूप दिवस झाले साहेब. आजही प्रत्येक थंडीत मी येथेच अशी शेकोटी करून बसत असतो. तुमच्यासारखे कोणी प्रवासी येथे येतात, माझ्याशी गप्पा मारतात, शेकोटीची थोडी ऊब घेतात. जा आता तुम्ही, तुमची बस सुटायची वेळ झालीये. इतक्यात कोणीतरी अरुणच्या खांद्यावर हात टाकून त्याला गदागदा हलवत होतं. साहेब, किती वेळ झाला? आम्ही तुम्हाला शोधतोय. सर्वजण तुमची वाट पाहतायत. चला लवकर. अरुणला अजूनही काही कळेना. तो त्यांच्याबरोबर चालू लागला. अरुणच्या हातात अद्यापही तो पेपर होता जो तो म्हातारा त्या शेकोटीच्या प्रकाशात वाचत होता. त्यानं पुन्हा तो पेपर नीट पाहिला आणि त्याला चांगलाच धक्का बसला. कारण त्या पेपरवर तारीख होती 11 नोव्हेंबर 2005. हे कसं शक्य आहे? अरुण जवळजवळ ओरडलाच. साहेब, तुम्हाला काहीतरी भास झालेला दिसतोय. चला आता, खूप उशीर झालाय. ड्रायव्हर म्हणाला.
अचानक जोराचा वारा आला आणि अरुणच्या हातातील तो पेपर लांब उडून गेला. अरुण बसमध्ये जाऊन बसला. ड्रायव्हरने बस सुरू केली. अरुणने खिडकीतून पाहिलं आणि तो दचकलाच, कारण त्या रस्त्याच्या कडेला ती शेकोटीही नव्हती आणि तो म्हातारा देखील नव्हता.